मुंबईसह महाराष्ट्रात कोविड पुन्हा वरती तोंड काढते का असा प्रश्न निर्माण झालेला आहे। खरं तर काल राज्यभरात 89 कोविडचे रुग्ण जे ते आढळले, तर मुंबईचा आकडा हा 30हून अधिक आहे। सध्या मी कामा रुग्णालयातील याच कोविड वॉर्डमध्ये, खरं तर हा प्री कोविड वॉर्ड म्हणजे प्री सिम्पटम्स वॉर्ड, आणि ह्या ठिकाणी आपण हा सगळा आढावा घेतो। खरं तर सगळ्या मशिनरीज या ठिकाणी उपलब्ध केलेल्या, त्यासोबतच प्रत्येक बेडला O2 म्हणजे ऑक्सिजनची व्यवस्था जी आहे तीही सुद्धा पुरवण्यात आलेली आहे। आपण जर पाहू शकतो तर प्रत्येक बेडच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। हा संपूर्ण वॉर्ड जो आहे तो प्री कोविड स्टेजवर बनवण्यात आलेला, आणि जर सिम्पटम्स अधिक जोरात असतील तर मग रुग्णांना जे तो समोरच्या वॉर्डमध्ये जे ते क्वारंटाईन करण्यात येते, आणि त्यासाठीची सुद्धा खबरदारी आता या रुग्णालयाने म्हणजेच महापालिकेच्या रुग्णालयाने घेतलेली आहे। आणि या सगळ्या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी अधीक्षक पालवे सर आहेत। सर, आता सध्याची स्टेज खरं तर 719 रुग्ण होऊन गेले आणि काल 89 रुग्ण आलेले, त्यामुळे काय परिस्थिती आहे आणि तुम्ही कशी काळजी घेताय? सध्या स्थितीमध्ये आपल्या रुग्णालयात आपण टोटल 30 बेड केलेले आहेत। 20 बेड जे आहेत ते महिलांसाठी आहे, ते 5व्या फ्लोअरला आहेत, आणि 10 बेड आहेत ते पिडियाट्रिक ग्रुपसाठी आहे। तर हे 30 बेड जे आहेत ते नॉन ICU बेड आहेत, आणि जे ICU बेड आहेत ते टोटल 8 बेड आहेत। त्याच्यामध्ये 3 बेड NICU मध्ये आहेत आणि 5 बेड ॲडल्टसाठी आहेत। तर तिकडे आपण व्हेंटिलेटरची व्यवस्था केलेली आहे, तसेच इथे सुद्धा व्हेंटिलेटरची व्यवस्था केलेली आहे। आणि मेन जो रिक्वायरमेंट असते कोविडची ती असते ऑक्सिजन। तर प्रत्येक बेडला आपण ऑक्सिजन दिलेला आहे। आपल्याकडे लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचा टँक सुद्धा आहे, आणि त्यामुळे ऑक्सिजन सप्लाय बंद होत नाही कधीच। आणि तसेच हा जो आहे तो प्री कोविड वॉर्ड आहे। प्री कोविड वॉर्डमध्ये आपण जे प्रायमरी सिम्पटम्स आहेत, फीवर आहे, कफ आहे, स्नीझिंग आहे, नंतर त्यांना थोडं दम लागतोय, असे वाटलेले सिम्पटम्स इथे येतात, आणि त्यात पॉझिटिव्ह आलं तरच आपण प्रॉपर कोविड वॉर्डमध्ये शिफ्ट करतो। सर, यात सगळ्यात महत्त्वाची म्हणजे की केंद्राकडून आता गाईडलाईन सुद्धा जारी करण्यात आलेल्या आहे, त्यामुळे तशा रीतीने केंद्राने काय विशेष गाईडलाईन्स दिल्यात कारण मग त्याची तुम्ही कशी काळजी घेतात? हां, ज्या आपण गाईडलाईन फॉलो करतो ते आहे सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट प्लस DHS। त्या ज्या गाईडलाईन्स आहेत रेग्युलर, त्यांनी जी हॉस्पिटलसाठी गाईडलाईन दिल्या आहेत की सेपरेट बेड क्रिएट करा, तसेच ऑक्सिजन सप्लाय कंटिन्युअस ठेवा, जे मेडिसिन्स लागतात आपल्याला कोविडसाठी ते रेडी ठेवा, डॉक्टरांची व्यवस्था करा, आणि इंटेन्सिव्ह बेड क्रिएट करा। तसेच जे सस्पेक्टेड पेशंट्स आहेत त्यांचं ऑक्सिजन मॉनिटरिंग करा। तुम्हाला जर थोडा जरी ऑक्सिजनमध्ये फॉल वाटला तर त्यांना ऑक्सिजन लगेच चालू करा। तर अशी या बऱ्याच प्रकारच्या गाईडलाईन्स आहेत, तशा तेवढ्या या प्रायमरीला मी फॉलो करतो। यात आता माझा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की 89 काल राज्यभरात जे ते रुग्ण जे ते आढळलेले आहेत, त्यामुळे आगामी काळात आणखी रुग्णसंख्या वाढ होऊ शकते का? कारण की पावसाचे दिवस येणार आहेत, त्यामुळे काही काळजी घेणं गरजेचं आहे का? तुम्ही काय सांगा? हां, कोविड जे रुग्ण वाढत आहेत ना, कारण की हे आता मेट्रोपॉलिटन सिटी आहे, बरेचसे एज्युकेटेड लोक आहेत, तर थोडे जरी सिम्पटम असेल तर ते कोविड टेस्ट करतात, आणि त्याच्यामुळे कोविड टेस्ट पॉझिटिव्ह येत आहेत। पण ॲडमिशन एवढे अजून वाढलेले नाही आहेत। म्हणजे आम्ही महिनाभराचा जरी रेकॉर्ड बघितला तरी आमच्याकडे सस्पेक्टेड पेशंट आलेले आहेत, पण ॲडमिशन एकही नाही आहे। त्याच्यामुळे ॲडमिशन अजून वाढलेले नाही आहेत। आणि ज्या पण डेथ आपण रेकॉर्ड केल्या आहेत महाराष्ट्र किंवा मुंबईमध्ये, त्या पेशंट्सला बऱ्याच वेळा अजून कोमॉर्बिड सिम्पटम्स होते, म्हणजे डायबिटीज असेल, हायपरटेन्शन असेल, कॅन्सर असेल, ओबेसिटी असेल किंवा लंग इश्यू असेल, ते सुद्धा कारणं होते कोविड डेथसाठी। फक्त कोविडमुळे डेथ झालेले रुग्ण आज सध्या तरी नाही आहेत। अगदी शेवटचा प्रश्न आहे, खरं तर कोरोनावर लोक काढते अशी चर्चा आहे, त्यामुळे तुम्ही सगळ्या लोकांनाच म्हणजे महाराष्ट्राच्या असेल काय नेमका संदेश असेल तुमचा, कशी काळजी घेतली पाहिजे? व्हायरल इन्फेक्शन प्रिव्हेंट करणं खूप डिफिकल्ट असतं। तर ॲटलिस्ट आपण ज्या गर्दीच्या ठिकाणी आहो, रेल्वेमध्ये आहो, बसमध्ये आहो, थिएटरमध्ये गेलो, मॉलमध्ये गेलो, आपण मास्क घालणं जरुरी आहे। आपल्याकडे NIT मास्क असेल तर ठीक आहे, तो नसेल तर आपण MSS मास्क वापरणं जरुरी आहे। तसंच आपण बाहेर गेल्यावर एखाद्या माणसाला टच करतो, वायरच्या वस्तूंना टच करतो, तर घरी आल्यावर पहिले हात आणि तोंड धुवून घ्यावे, आणि बाहेर असू तर आपले हात आपल्या तोंडाला कमी किंवा नाकाला कमी लागले पाहिजे, कारण की जे हाताला कंटॅमिनेशन होतं व्हायरल्सचं ते नाका तोंडाकडे जाऊ नये। आणि ज्या रुग्णांना कफ आहे, स्नीज आहे, त्या लोकांनी जास्त काळजी घ्यावी। तसेच जे ॲडल्ट आहेत 40च्या वर, ज्यांना लंग इश्यूज आहेत, ओबेसिटी आहे, हायपरटेन्शन आहे, डायबिटीज आहे, तसेच ज्या प्रेग्नंट महिला आहे
7व्या 8व्या महिन्याच्या, त्यांच्यावर पण ते प्रेग्नन्सीमध्ये लंगवर थोडं प्रेशर आलं असतं. तर त्या महिलांनी काळजी घेणं खूप जरुरी आहे. आणि थोडे जरी सिम्पटम्स आढळले, कफ असेल, स्नीझिंग असेल, फिवर असेल, दम लागतोय, तर लगेच टेस्ट करावी आणि या सगळ्या रुग्णांनी त्वरित ॲडमिशन घ्यावं. धन्यवाद सर आमच्याशी बोलण्यासाठी. तर हे होते कामा रुग्णालयाचे अधीक्षक तुषार पालवे यांनी सांगितलेले की तुमच्याकडे जर थोडे जरी टेस्ट असतील तर त्याची काळजी घ्यावी, नेहमी आपले हात धुवावे आणि जर आपण गर्दीच्या ठिकाणी असू तर मास्क वापरावे. N95 नसेल तर दुसरं लेअरिंगचं मास्क तरी वापरावे. त्यामुळे आपण या सगळ्या एकंदरीत पुन्हा एकदा या येणाऱ्या विषाणूपासून आपल्याला वाचू शकतो. त्यामुळे काळजी घेण्याचा सल्ला आता जो आहे तो पुन्हा डॉक्टर तुषार पालवे यांनी दिलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गजानन बाळापूरकर सह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.